दर्यापूर ते भातकुली मार्गावरील मेहेर लॉनजवळ असलेल्या एका लेआउट धारकानं चक्क रस्त्याच्या मध्यभागातून विद्युत खांब उभे करून इलेक्ट्रिक लाईन घेतली आहे. मात्र या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे कुठलीही परवानगी काढण्यात आली नाही. जर रस्त्याच्या मध्यभागातून इलेक्ट्रिक लाईट घ्यायची असेल तर ती लाईट अंडरग्राऊंड पद्धतीने घ्यावी लागते. मात्र असं न करता सदर लेआउट धारकानं रस्त्याच्या दोन्ही बाजूला विद्युत खांब उभे करून तिथून लाईन मुख्य रस्त्याच्या मध्यभागावरून घेतली. विशेष म्हणजे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ही लाईन संबंधित लेआउट धारकाला कोणत्या नियमाचं पालन करून दिली आहे हा सुद्धा एक प्रश्न उपस्थित केला जातोय. कारण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीत कुठलंही काम करायचं असेल तर त्याची परवानगी घेणं बंधनकारक आहे. मात्र महावितरण विभागानं अशी कुठलीही परवानगी न घेता संबंधित लेआउट धारकाला खिसे गरम करून इलेक्ट्रिक लाईट पुरवली असल्याचा आरोप आता केला जातो. मुख्य रस्त्याच्या मध्यभागातून अशा प्रकारे इलेक्ट्रिक लाईट घेतल्यानं मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे आता महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात सार्वजनिक बांधकाम विभाग काय कारवाई करणार व रस्त्याच्या मध्यभागातून विनापरवाना इलेक्ट्रिक लाईट घेतल्यानं यात कारवाई होणार का हे सुद्धा पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. या घटनेसंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की रस्त्याच्या मध्यभागातून इलेक्ट्रिक पोल टाकून लाईन देण्यासंदर्भात आम्ही कुठेही परवानगी देत नाही. सदर लेआउट मालकानं सुद्धा आमच्याकडून कुठलीही परवानगी घेतली नाही. तसेच आमच्याकडे महावितरणकडून सुद्धा परवानगी करता कुठलेही पत्र प्राप्त झालं नाही. या गंभीर बाबींवर योग्य ती कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया आशिष भोये विशेष कार्यकारी अभियंता यांनी जनविकास न्यूजशी दूरध्वनीद्वारे दिली आहे.